मंगलम गौतमोगनी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जैतुशासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति सागरं जय बोलो पंच परमेष्ठी भगवान की जय। अहिंसामय विश्व धर्म की जय। सिद्धांत शास्त्र की जय। चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथम आचार्य शांति सागर जी महाराज की जय। संत श्रोमणी आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की जय। मम दीक्षा गुरु प्रातः स्मरणीय शांत मूर्ति वासर रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की जय। 3 करोड़ 9 करोड़ महामुनि राजों की जय। आज के आनंद की जय। आचार्य गुरु चंद्रपुर सागर जी महाराज की जय। सत्वेषु मैत्रीं गुणेषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपां परत्वं माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देवः सदा ममात्मा विदधातु देवः। विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सोबत माझ्या मैत्री भाव दे। आपल्यापेक्षा गुणी व ज्ञानीजनांच्या प्रती सदैव आदर प्रमोदभाव राहू दे। दुःखी कष्टी जीवांच्या प्रती सदैव वात्सल्य करुणाभाव राहू दे आणि विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समताभाव येऊ दे, अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी होऊन उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी, मेरी भावना म्हणजे माझी भावना किती पवित्र असली पाहिजे, योग्य असली पाहिजे। ती प्रत्येक क्षेत्राचा अर्थ आहे। तुमचं सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या प्रत्येक ठिकाणी आपल्या भावना आणि ती भावना योग्य आणि अयोग्य यातला निर्णय आणि योग्य भावनेप्रती घेतलेल्या निर्णयाप्रती आपलं कर्तव्य, ह्या 2-3 गोष्टी कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही जीवाला आपल्या योग्य स्थानापर्यंत, योग्य क्रियेपर्यंत घेऊन जात असतात। आणि ते आपण भावना तर सगळीजण चांगली करतो, पण त्याच्या प्रती असणारं कर्तव्य किंवा त्याच्या प्रती असणारे कार्यामध्ये आपण कमी पडतो। आणि म्हणून मी परवा मागल्या आपल्या सत्रामध्ये भावना आणि कर्तव्य याच्यामध्ये कर्तव्य श्रेष्ठ असतं, भावना ही माणसाला ठिसूळ बनवत असते। ॲक्च्युली या दोन्ही व्यवस्थेमध्ये भावना ही कर्तव्यापासून माणसाला दूर नेत असते आणि त्यामुळे आपण योग्य स्थानावर, आपल्या योग्य क्रियेवर, योग्य परिणामांच्या माध्यमातून आपण पोहोचत नाही। म्हणून चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहणं हे फार महत्त्वाचं असते। रहे सदा सत्संग उन्हीं का, ध्यान उन्हीं का नित्य रहे, उन्हीं जैसी चर्या में यह चित्त सदा अनुरक्त रहे। हा श्लोक आपण गेल्या वेळी भावना बघितली होती। चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे। नुसता संगतीत राहून चालणार नाही,
त्यांच्या प्रती ध्यान केलं पाहिजे. आता आर्यंत सिद्ध आचार्य उपाध्याय सर्व साधू या पंचपरमेष्ठींच्या संगतीत राहून त्यांचं ध्यान केलं पाहिजे. पण आपण ज्या लोकांच्या संगतीत राहतो चांगल्या तुमच्या लौकिकामध्ये, ध्यान म्हणजे त्यांचं ध्यान करायचं नाही. आपण ध्यान देऊन कोण चांगलं वागल्यामुळं कुणाचं कसं झालं, कोण कसं वागल्यामुळं कुणाचं कसं झालं, हे लक्ष ठेवून आपण त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे. आणि जे चांगलं वागले, जी चांगलं झाले, उनीही जैसी चर्या मी, आणि त्यांची चर्चा करून आमचं कल्याण कधी होणार नाही. तर त्यांच्यासारखी चर्या आम्ही केलो तर आमचं चांगलं होणार आहे. ती अंध मुलगी IAS ऑफिसर झाली, ती अंध मुलगी IAS ऑफिसर झाली, असं 10 वर्ष नुसतं जाप करत बसायचं, त्या मुलगीची नुसता चर्चा करत बसायचं. तुम्ही अधिकारी होणार नाही. ती डोळ्यानं आंधळी होती, पण विवेकानं ती डोळस होती म्हणून ती अधिकारी झाली. आम्ही डोळ्यानं डोळस आहे पण ज्ञानानं आंधळा आहे म्हणून आम्हाला होईना. कुणा बाबतीत चर्चा केल्यानं केवळ पुण्याचा बंद होतो, पण आपल्या आयुष्यात कधी आपली चर्चा होण्यासारखं कार्य घडत नाही. चर्चा नाही, चर्या जोड होते. म्हणून आचार्य विद्यासागर महाराज महाराज कायम सांगतात, चरण नाही आचरण छू, चरण नाही आचरण छू. आम्हाला वाटतंय आम्ही गुरूंचं चरण शिवल्यानंतर आमच्या आयुष्यात आमचं फार चांगलं होणार आहे. पण गुरूंचं पाद पाय शिवल्यानंतर, गुरूंच्या चरणाला हात लावल्यानंतर आमचं जीवन चांगलं होणार नाही. तर गुरूंच्या आचरणाला आमच्या आत्म्याशी टच व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांच्यासारखं आचरण आम्ही करण्याचा प्रयत्न केलो तर आमचं चांगलं होणार आहे. पण आपण भोळ्या भावनेत नुसतं चरण शिवायला पाहिजे, पाय शिवायला पाहिजे, पाय शिवायला पाहिजे, पाय शिवले होणार आहे. म्हणून कुणीही जैसी चर्या मी, म्हणून एका महाराजांना प्रश्न विचारला, शिखरजीमध्ये मूर्त्या का नाही, नुसतं चरण पादुकाच काय? तर त्या महाराजांनी उत्तर दिलं, मूर्ती ठेवला असते की माणूस नुसता रूपातच गुम होतो. चरण एवढ्यासाठी ठेवल्यात की आम्ही ज्या रस्त्यानं चाललो त्या रस्त्यानं तुम्ही आला तरच तुमचं कल्याण होणार आहे, हे आर्यंतांना त्या सिद्धांना सांगायचं असेल म्हणून फक्त तिथं चरण ठेवलं. त्यांच्या पावलावर पावलं टाकलं तर तुमचं कल्याण होईल. याचा अर्थ ते चालते तिथं अगदी धडपडून त्यांच्या पावलावर रोबोट चालल्यावर मग त्यांच्या पावलावर पाऊल टाकलं तर चालतं, पावलावर पाऊल चालतं. त्यांनी ज्या खडतर प्रसंगाला सामोरे गेले, त्यांनी एवढं होईपर्यंत मग विद्यार्थी दशेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश गाठलं त्या विद्यार्थ्याचा अभ्यास, त्याची खाण्यापिण्याची पद्धत, त्याची बसण्याची पद्धत, त्याची कष्ट करण्याची पद्धत, त्याच्या संकट जीवनात आलेल्या संकटाची पद्धत, त्यानं कसं त्याच्यावर मात केला, ह्या सगळ्या गोष्टींना समजावून घेऊन त्याची सारखं संकट ज्यावेळी आमच्यावर येतं त्यावेळी आम्हाला सुद्धा त्याच्यासारखं धैर्य, त्याच्यासारखा विवेक, त्याच्यासारखं आचरण करून आम्हाला त्या संकटावर मात करून पुढे जायचं आहे हे आम्ही समजावून घेऊन. आम्ही नुसतं त्यानं असं केलं, ह्यानं असं केलं. त्या कोणतो भरत आंधळेनं लायब्ररीत राहिला, इस्टिटांवर झोपला, चटणी आणि पाव खाल्ला, बरोबर की नाही? त्या बाकड्यावर झोपला, किती चांगला अधिकारी झाला. तुम्हाला गादे आहेत तरी झोप लागलं, तुम्हाला चांगला बेड आहे तरी झोप लागलं, तुम्हाला गरम भाकरी चपाती खायला आणि लोणचं तिखट खरडा सगळा आहे तरी चव लागला. कोरोनामुळे नव्हा, बुद्धी स्थिर नाही म्हणून. आणि आम्ही चर्चा कोणाची करायला भरत आंधळीची. जन 8 आण्याला 3 भाव पाव, ऐकलंय ना त्याचं भाषण? उंदराने कुरतडलेलं झिजलेलं अर्धमुर्दे पाव घेऊन भीक मागून चटणी लावून त्या चटणी बरोबर पाव खाल्ला, पाण्यात चटणी मिसळून त्यानं भाकरी काढून खाल्ला. राहायला हॉस्टेल नाही म्हणून बस स्टँडच्या त्या बाकड्यावर झोपला, पेपर हातरून झोपला, पेपर पांघरून झोपला.
6 वेळा नापास झाला, पण 7व्या अधिकारी बघूनच त्यानं जीवाला चेन घेतला. आम्ही एका परीक्षेत नापास होतो, एका परीक्षेत मार्क कमी पडतात, एक वेळेला जेवणात काहीतरी कमी पडते, एक वेळेला झोपण्यात काहीतरी कमी पडतं, एक वेळेला आई वडिलांनी करण्याच्या व्यवस्थेत आई वडिलांच्याकडून काहीतरी कमी पडतं आणि आपण नापास होतो. म्हणून तुम्ही व्यवस्था केला म्हणून आम्ही नापास झालो. हे आपलं दुर्भाग्य आहे. का? तुम्ही नुसता चर्चाशूर व्यक्ती आहे, चर्याशूर नाही. आणि विद्यार्थ्यांनी चर्चा करायची असत्या, चर्या करायची असत्या, एक विद्यार्थ्याचं आचरण करायचं असतं. उद्या तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुमच्यावर काही जबाबदारी अशा पडू शकतात की तुम्हाला तिथे जेवणाची सुद्धा सोय नसेल, तुम्हाला खायची सोय नसेल, तुम्हाला या सवयी पाहिजेत 8-10 तास बिन पाण्याच्या बिन जेवणाच्या. 26/11चा पिक्चर बघा, ते ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत पाणी प्यायला मिळालं नाही कुणाला, श्वास घ्यायला वेळ नव्हता, पाणी कसं पिणार? त्यावेळी तुम्ही तुमचं कर्तव्य सोडून पळून जाणार आणि तुमच्या शरीराला तुमच्या बुद्धीला सवय नसली तर इच्छा असून तुम्ही त्या कर्तव्यात पार पडणार नाही. का? तुमच्या शरीराला आणि तुमच्या बुद्धीला एका चुकीच्या साच्यामध्ये तुम्ही घातले असाल. मग का महाराजजी रात्री 6:30 नंतर सकाळपर्यंत जेवायचं नाही म्हणतात? ही वासाची व्यवस्था का केली? हे 2-2 तासाची अभ्यासाची क्रम का केली? एकदा बसल्यानंतर 2 तासाचा स्टॅमिना आपल्याकडे का असला पाहिजे? कशासाठी पाहिजे? ही विराचार्य अकॅडमीची व्यवस्था केली ती तुम्हाला त्रास देण्यासाठी केल्या काय? तुमच्या शरीराचा पूर्वीचा त्रास, तुमचे सगळे चुकीच्या सवयी मोडण्यासाठी केल्या. त्याला आपण वरदान म्हणायचं काय शाप म्हणायचं? विज्ञान शाप की वरदान? अकॅडमीची आचारसंहिता शाप की वरदान? मी मुख्यमंत्री झालो तर असं निबंध येत होते आमच्या वेळेला. तुम्हाला कसे येतात माहिती? हा येते ना? मी चंद्रप्रभू सागर झालो तर लिहा निबंध. तुम्ही त्या निबंधात जावा. मी चंद्रप्रभू सागर महाराज झालो तर महाराजांच्या सारख्या गावागावात फिरून गोरगरीब लोकांच्याकडे 1-1 रुपये गोळा करत असताना मला काय त्रास झाला, आमच्या कमिटीला काय त्रास झाला, आणि मग त्या कमिटीच्या त्या महाराजांच्या कष्टातून इथं झालेल्या व्यवस्थेचा जर एखादा विद्यार्थी गैरवापर करत असेल तर मी चंद्रप्रभू सागर महाराजांच्या सारखं का होणार नाही? मी त्याच्या जाऊन घाटावरनं हात फिरवणार, मी त्याचा जाऊन हात पाय दाबत बसणार आणि जरा चूक कर, तू आई बापाला सोडून आलाय, तू म्हणशील तसं वागायचं आमचं कर्तव्य आहे. अजून चूक नाही, शाळा शिकलास तर चालत, खरे इथं खाऊन पिऊन पैलवान होऊन जा असं मी विद्यार्थ्यांना सांगते नाही. तुम्ही असं तुमच्या निबंधात येत असणार ना? काय असणार? नक्की माझा विश्वास आहे चंद्रप्रभू सागर महाराज तोंडाने सांगतात. मी त्यांच्या ठिकाणी असतो तर 2दा सांगितलं, नाही ऐकलं तर एक कानाखाली मारून सांगेन. का? तर त्या गरिबांच्या तळमळीची अंमलात झाली. हे लिहायचं नसते मी मुख्यमंत्री झालो तर. आता मी सध्या मुख्यमंत्री आहे आणि मला त्याचे निर्णय घ्यायचे आहे. मी काल शुभम सर आम्ही संध्याकाळी 5 मिनिटं बातम्या बघत असताना सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत गेले. हेच जर विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी केलं असता तर त्या पक्षातली माणसं म्हणली असती, बघा आमच्या मुख्यमंत्र्यांना नोकराची गरज नाही, किती स्वावलंबी आहे स्वतः. फक्त त्या उद्धव ठाकरेने हे केला म्हणताना भाजपवादी दंगा चालू केला. आम्हाला ड्रायव्हर नको, मुख्यमंत्री पाहिजे. खरं काय बघा? आणि हे जर यांच्या भाजपचा मुख्यमंत्री असं केलं असतं तर मला कुठल्या पक्षाची नाही, ही बुद्धिमत्ता. आणि हे असलं सगळं त्या पेपरमध्ये वाचताय म्हणतात तुम्हाला ते काय रोजचा अपडेट मध्ये चुकीचं धोकीत बसतंय. वाचून धोकीत घ्यायचं नसतंय. जैन धर्मामध्ये नुसतं पाणी गाळून प्या, पाणी गाळून वापरा म्हणलं नाही. जगातलं सुद्धा जे बघतोय जे ऐकतोय त्याला वापरून गाळून आत घ्या.
तुम्ही डिटेल सगळं घेताय, स्वल्पविरामाने पूर्णविराम ते ऍडमिटेड सुद्धा घेताय आणि म्हणून ते 3 तास पेपर वाचण्यातच जातात आणि त्यातले 3 शब्दच लिहायचे असतात. एमपीसी यूपीसी म्हणजे डोंगर पोखरून उंदीर हुडकायचा असतो, तर तुम्हाला त्याची अक्कल पाहिजे की उंदीर नेमका कुठं असतोय तेवढंच पोखरायचं असते आणि उंदीर काढायचं असतं. ही कला आहे. डोंगर पोखरून उंदीर काढायचा अर्थ काय? उंदीर तर हुडकायचा आहे, उंदराची लक्षणं पाहिजे. उंदीर कसल्या ठिकाणी राहतो, उंदराची लक्षण पहिला माहित पाहिजे. नुसता उंदराचा फोटो बघून हुडकत जात आहे, फोटो बघून उंदीर गावणार नाही, त्याची गुन्हा हुडकायला पाहिजे. मग उंदराची लक्षणं काय, उंदराचं गुण काय, उंदीर काय करू शकतो, कसल्या ठिकाणी राहू शकतो आणि ते ठिकाण त्या डोंगराचं हुडकून बरोबर तिथं अर्धा तास काम केलं की तुम्हाला उंदीर गावणार आहे. उंदीर पश्चिमेला पूर्वेकडे डोंगर हुडकत जाणार आणि म्हणायचं 3 वर्ष झालं खरं काय खोटं? मग 1 वर्षात त्यांची पास झाली, त्यांना पुस्तक वेगळं होतं, अक्षय त्यांच्यासाठी पेपर वेगळे होते, त्यांना सोपं पेपर आणि तुम्हाला अवघड पेपर होतं. 1 वर्षात अधिकारी कोण झाली त्यांची चर्चा करायची नसते, ते कसे अधिकारी झाले बघून त्यांच्यासाठी गुण आमच्या हुडकायचे असतात. म्हणून कुणीही जैसी चर्या मेय चित्त सदा अनुरक्त रहे. त्यांच्यासारख्या भगवान बनायचं असेल तर भगवंतांच्यासारखी चर्या करायला पाहिजे, चर्चा नाही. अधिकारी बनायचं असेल तर चांगल्या अधिकाऱ्यांची चर्चा नव्हे, त्यांच्यासारखी चर्या करायला पाहिजे. मला मदर टेरेसा बनायचं असेल तर मदर टेरेसा समाजसेविका बनायचं असेल तर मला मदर टेरेसीची चर्चा आणि पुस्तकं वाचून चालणार नाही. मला मदर टेरेसासारखं कर्तृत्व करायला पाहिजे, कार्य करायला पाहिजे. आम्हाला कोण तर शिकलं नाही तिकडे तोंड बघतोय आणि मदर टेरेसासारखं तुम्ही कुष्ठरोग्यांची सेवा काय करणार? आमच्याच ग्रुपच्या, आमच्याच घरातल्या आम्हाला जन्म देणारे आई वडील किंवा आई वडिलांना जन्म देणाऱ्या आजाजीच्या वयाच्या अपेक्षेनं त्यांच्या तोंडातनं जरा लाळ गळली, त्यांच्या नाकातनं थोडं कप बाहेर आलं किंवा तिथंच बसून कुठं वयाच्या मानानं लघुशंका दीर्घशंका केली तर आम्ही आमच्या आजाच्या कर्तृत्वाला नाक दाबून पलीकडं नाक धरून जाणारी माणसं मदर टेरेसीची चर्चा करायला लागलोय. मग तुम्ही कुष्ठरोग्यांचा दूर आजार कसा दूर करणार? त्यांच्या शरीरातून पडलेली किड तुम्ही बिन मास्क लावता, बिन ग्लोव्ह लावता सेवा बघून कसं दूर करणार? त्यांचा दुर्गंध तुम्ही सहन कसं करणार? तुम्हाला आई बाबाची सेवा करायला वाटलं? तुमच्या परिवारातल्या मुख्य म्हाताऱ्या माणसांच्या शरीराची अवस्था बघून तुम्हाला किळस करायला किळस यायला लागलाय आणि मग मदर टेरेसा होणार कशी होणार? स्वच्छ भारत काय, स्वच्छ महाराष्ट्र काय, ते ग्राम कुठली आर पाटलाने कुठली योजना काढली होती? हा, संत गाडगे बाबा पुढचं काय ते सांगू की मी योजना कुठली विचारली, कोणाच्या नावावर विचारली? स्वच्छ ग्राम स्वच्छ कोणाच्या नावावर काढली? आता तुम्ही त्याच्यावर मला कुठल्या रविवारी संत गाडगे बाबा स्वच्छ ग्राम अभियान ह्याच्यावर हा माझा प्रश्न आहे, सिरियसली प्रश्न आहे. त्याच्यावर प्रत्येकाने 1 पान पुढल्या वर्षी मला पुढल्या रविवारी निबंध दाखवायचा. तुमची 4 तारखेला परीक्षा झाल्यावर त्याच्या पुढल्या वेळेला दाखवा, कारण 4 तारखेच्या परीक्षेत हा निबंधाचा काही संबंध असणार नाही ना का? नसणार नाही. असणार काय नसणार? असू शकतो. मग महाराजांनी 1 पान लिहायला लागला तर तुमचा अभ्यास आहे का अभ्यासात सुरू नाही? ऐकूही नव्हतं तुम्ही काय म्हणता? यांनी महाराजांना नवीन काम लावलं, हाही 4 पुस्तकं वाचायच विना, पुस्तक अभ्यास कवर विना, पोर्शन कवर विना महाराजांनी तुम्हाला काय अहिंसा धर्माचं नाही? संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान या विषयावर जर तुम्हाला लिहायला सांगितलं तर एवढं चांगलं मार्क तुम्ही लिहिणार की महाराष्ट्रात तुमचा पहिला नंबर येणार.
पण संत गाडगे बाबा अभियानवर लिहिणारे विद्यार्थिनी ज्या हॉस्टेलमध्ये राहतात, ज्या खोलीमध्ये राहतात, त्यांच्या खोल्या बघितल्यानंतर, त्यांनी ज्या क्लासमध्ये शिकतात त्यांचे क्लासरूम बघितल्यानंतर, त्यांनी ज्या ग्राउंडवर फिरतात ते ग्राउंड बघितल्यानंतर अस्वच्छतामध्ये पहिला नंबर आपला असणार. बोलाय का तुम्ही सर? मी नुसता ग्राउंड म्हणलो नाही, मी तुमची खोली सुद्धा सांगितली. का? आम्ही आमचा अधिकारी बनण्याचा जो अभ्यास आहे तो फक्त कागदावर लिहिण्यापुरतच मर्यादित ठेवलो. आम्ही त्याला आमच्या जीवनात उतरवलो नाही. तुम्ही अधिकारी उचिला तर सच्चे अधिकारी होणार नाही, लक्षात ठेवा. का? तुम्हाला वाचणं आणि लिहिणं एवढंच आधी म्हणजे अधिकारी बनण्याची विद्यार्थ्यांची लक्षणे दिसतात. अनुरक्त रे म्हणजे त्या गुणांना आम्ही स्वीकारलं पाहिजे. गुण ही एक व्यवस्था आहे भाग्येश, गुण ही एक व्यवस्था आहे. आणि इकडं एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जर गुणी म्हणून घ्यायचं असेल तर काय करायला पाहिजे? ती गुण जाऊन कशात मिसळायला पाहिजे? त्या व्यक्तीमध्ये. त्या व्यक्ती काय होते? गुणी होती. ज्ञान एखाद्या जीवामध्ये जाते तेव्हा काय होते? गुण एखाद्या व्यक्तीमध्ये जाते तेव्हा काय होते? पाप एखाद्या व्यक्तीमध्ये जाते तेव्हा काय होते? पुण्य एका व्यक्तीमध्ये जाते त्यावेळेला पुण्य. धन एखाद्या व्यक्तीमध्ये येते त्यावेळेला धनी. हे दोन वेगळे आहेत का एकच आहेत? वेगळे. हे बाजार आहे. तुम्ही धनाला स्वीकारलं तर धनी उचिला, गुणाला स्वीकारलं तर गुणी उचिला, ज्ञानाला स्वीकारलं तर ओम ह्रीं ज्ञानेभ्यो नमः. ओम ह्रीं ज्ञानेभ्यो नुसतं जापीच करायचं, ज्ञानी उचिला होणार नाही. मी स्वीकारणार कोण? त्या स्वीकारण्यासाठी काय करायला पाहिजे? त्या अभ्यास करण्यासाठी काय करायला पाहिजे? ती व्यवस्था आमच्याकडे झाली आणि आम्ही नुसतं बाह्य व्यवस्थेमध्ये नाही. म्हणून तिथं सांगितलं की त्या चांगल्या लोकांचा, ज्यांचा आदर्श, ज्यांचा आयडल आपण विकलोय, त्यांच्यासारखं आपल्या विचार, गुण, सक्षमता येण्याचा आपण विचार करायला पाहिजे. नुसता म्हणून चालणार नाही. म्हणून आज इथं सांगितलं, नहीं सताऊं किसी जीव को, झूठ कभी नहीं कहा करूं, झूठ कभी नहीं कहा करूं, पर धन वनिता पर न लुभाऊं, पर धन वनिता पर न लुभाऊं, संतोषामृत पिया करूं, संतोषामृत पिया करूं, नहीं सताऊं किसी जीव को, झूठ कभी नहीं कहा करूं, पर धन वनिता पर न लुभाऊं, संतोषामृत पिया करूं. पहला दोन वहीचा अर्थ होईल, नहीं सताऊं किसी जीव को, कुठल्याही जीवाला मी त्रास देणार नाही. ठीक आहे. तर तुम्ही श्रावक काय म्हटल्यानंतर विनाकारण हा शब्द पडवत त्याच्यात, विनाकारण मी कुणाला त्रास देणार नाही. आणि कारण असल्यानंतर सुद्धा मी तीनदा सहन करीन आणि चौथ्यांदा विचार करीन, त्रास देणार नाही, विचार करीन. हे चांगल्या अधिकाऱ्याचं, चांगल्या माणसाचं, चांगल्या सज्जन माणसाचं हे लक्षण आहे, सत्पुरुषाचं. नहीं सताऊं किसी जीव को, झूठ कभी नहीं कहा करूं, मी खोटं बोलणार नाही. खोटं बोलणार ऐकू ना मला? खोटं बोलणार, बोलल्याशिवाय राहणार, बोलल्याशिवाय राहणार नाही. आता मला सांगणार आहे, तुमच्या मनाला प्रामाणिकपणे तुमच्या मनाला विचार. आमच्या आचार्य भगवान सन्नती महाराज सारखं आम्हाला एक सांगणार एक वाक्य, ते एक वाक्य तुम्ही फक्त लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात प्रामाणिक व्यक्ती स्वीकारला तर ती वाक्य स्वीकारला तुझीला. आई जाणे बाप
आणि मन जाणे बाप. काय म्हणत होते? आई जाणे बाप आणि मन जाणे बाप. ह्या मुलग्याचा खरा बाप कोण आहे? नावाचा नाव कोणाचं लावलंय ते नव्हे. ही मुलगी किंवा या मुलग्याचा खरा बाप कोण आहे हे कोणाला माहित असते जगात? जन्म देणाऱ्या त्या आईला माहित आहे. नाव कोणाचं पण लावू दे, खरं तर मी ज्या नवऱ्याचं नाव लावलं त्या नवऱ्याची ती मुलगी आहे का, मुलगा आहे का? माझं नाव ज्या जिथं लागेल त्याचंच आहे का? मी कुठं चुकीचं वागून केलोय का? मी प्रामाणिक माझ्या नवऱ्याशी प्रामाणिक राहिलोय, त्याच नवऱ्याचा तो मुलगा आहे, ती मुलगी आहे काय? मी चुकलोय त्या पुरुषाची मुलगी आणि मुलगा आहे हे कुणाला माहित असते? प्रामाणिक त्या जन्म देणाऱ्या आईला. मी खरोखर किती चांगला आहे वाईट आहे, मी खरं बोलायला लागलोय का खोटं बोलायला लागलोय, मी प्रामाणिक विद्यार्थी दशेची मी प्रामाणिक आहे का, मी अकॅडमीच्या कर्तव्याची प्रामाणिक आहे का, मी माझ्या आई वडिलांनी ज्या भावनेने इथं पाठवलं, सांगून पाठवलं, ते कष्ट करून पाठवले, त्या आई वडिलांच्या भावनेशी मी प्रामाणिक आहे का, की त्यांच्याशी खोटं बोलायला लागलोय की खरं बोलायला लागलोय, इथं मी खरं बोलायला लागलोय की खरं बोलायला लागलोय, खोटं बोलायला लागलोय. मी प्रामाणिक माझ्या विद्यार्थी दशेची मी प्रामाणिक आहे का नाही? मी आळस करालोय, मी खरं बोलालोय, खोटं बोलालोय? शुभम सरांनी सांगितलं फोनवर कुणा संग? मी आई संग बोलायला लागलोय काय बही संग बोलायला लागलोय? मी भावा संग बोलायला लागलोय काय मित्रा संग बोलायला लागलोय? मी बहिणी संग बोलायला लागलोय काय मैत्रिणी? खरं कुणाला माहितीये? हा, तुम्हाला एक माहिती आहे आणि त्याला सोडून एका व्यक्तीला माहिती आहे, ते देव आहे. तो कोण आहे? आणि जो देवाला आणि स्वतःला फसवतो तो जगात कधीही यशस्वी होत नाही. तुम्ही म्हणशील आम्ही महाराजांनी कसं काय बरोबर गोड बोलून फसवलं तुम्ही, कसं आम्ही शुभम सरांना फसवलं तुम्ही? तुम्ही आम्हाला फसवलं नाही, लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः फसवलाय. एक सवय चुकीची लावून घेतला, फसवणे, खोटं बोलणे, चूक बोलणे, झूठ कभी नाही का. जे सत्य आहे आमची चूक झाली, खरं बोलायला शिका, त्याच्यामुळे चांगलं होणार आहे. पण एकदा जर तुम्हाला चुकीच्या सवयी लागल्या, खोटं बोलायच्या आणि चुका लपवायच्या, तर भविष्यात तुम्हाला कधीही तुम्ही यशस्वी होतील, पण मानसिक समाधान आहे. म्हणून पुढचं सांगितलं, परधन वनिता परनलुभाव. पर म्हणजे अन्य स्त्री, अन्य पुरुष, अन्य लोकांचं धन. वनिता म्हणजे स्त्री. रावणाकडे एवढं कर्तृत्व होतं, पण फक्त त्यानं दुसऱ्याच्या स्त्रीला पळवून नेण्याचे भाव केले. काय केले? भाव केले, म्हणून केले, कृत्य केलं, म्हणून रावण दुर्गतीला गेला, नरकाला गेला. दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याची स्त्री ही आपल्यासाठी पवित्र असते, त्याच्याकडे आपण वाईट नजरेनं बघायचं नसतं, ती लुटायच्या भावनेनं. आणि हे जर मग तुमच्यात आलं तर तुम्ही अधिकारी झाल्यावर तुम्ही चारित्र्यात राज्याला, तुम्ही चारित्र्यात राज्याला काय जाणार नाही. आणि हे गुण जर नसेल तर तुमच्यात, बोंद्रे मॅडम, अश्विनी बोंद्रे, एक दिवस तुम्हाला व्हावं लागेल. आणि हा जर गुण तुमच्यात नसेल तर त्या अश्विनी बोंद्रेला मारणारा तो इन्स्पेक्टर तुम्हाला व्हावं लागेल. कारण अश्विनी बोंद्रे आणि ती कोण नवरा बायको नव्हते, त्याची बायको वेगळीच होती, हिचा नवरा वेगळाच होता. हा प्रेम प्रकरणामुळं एकमेकांना आपल्या पत्नीला विसरला, हिला आपल्या नवऱ्याला विसरली, आणि परत चुकीचं फळ चूकच असतं, चुकीच्या कार्याचं फळ चुकीचंच असतं, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि हे जर मेरी भावनेचं गुण तुमच्यात असेल, दुसऱ्याची स्त्री माझ्यासाठी बहिणीसारखी आहे, मातेसारखी आहे, मुलगीसारखी आहे, माझ्या नवऱ्याला सोडून पर पुरुष माझ्यासाठी भावासारखे आहे, वडिलांच्या सारखे आहे, मुलासारखे आहे, ह्या जर भावना तुमच्यात असेल तर तुम्ही चारित्र्यात बिघडतील. ही जर भावना तुमच्यात असेल तर चारित्र्यात बिघडतील. आणि लग्न न होईपर्यंत माझ्या समोर येणारा प्रत्येक मुलगा मुलगी माझ्यासाठी भाऊ असेल, बहीण असेल, माझ्यापेक्षा मोठे असतील तर ते माझ्यासाठी वडील असतील, माझ्यासाठी लहान असेल तर ते मला मुलासारखे, लहान भावासारखे, लहान बहिणीसारखे असतील. अशी भावना जर तुमची ठेवला तर आज तुमचा अभ्यास न होण्याला
आणि केलेला अभ्यास तुमच्या लक्षात न राहण्याला सगळ्यात मोठं एक कारण आहे हे मीडिया, हे सोशल मीडिया, हे बाहेरचे सगळे विकल्प, हे फेसबुक, हे सगळं. मग आम्ही त्या मुली, आता तिनं मला तो मेसेज पटलं, उत्तर द्यायलाच पाहिजे, नाही दिलं तर दुसरे चॅटिंग. आमचं कर्म आम्हाला रात्रंदिवस चाटा लागले, इकडे लक्ष नाही आमचं लक्ष. खरं आहे खोटं आहे? तुम्हाला मोठं करण्यासाठी, तुम्हाला शिकवण्यासाठी तुमचे आई बाप रात्रंदिवस तिथं माती चाटा लागले, ह्याची आठवण नाही तुम्हाला. पण एका मित्रानं आणि एका मैत्रिणीनं पाठवलेल्या मेसेजला चॅटिंग नाही केलो तर ते मला सोडून जातील, माझ्याशी रागावतील, ह्याचं तुम्हाला वाईट वाटतंय. पण आई बाप तुमच्यासाठी रात्रंदिवस शेतात माती चाटा लागले. तुम्हाला नुसता खाऊन लोणचं आहे तसं टाकता, पण माझ्या पोरगीला शिकवण्यासाठी आई बाप त्या लोणच्याच्या लिंबूतला रस संपला तर ते लिंबू सुद्धा तोडून खायला लागल्या, त्या लिंबूला चाटून त्यांनी स्वतःचं आयुष्य समजावून घ्या लागल्या. त्या आई वडिलांच्या चाटण्याला तुमचं लक्ष नाही, तुम्हाला आमच्या मैत्रिणीच्या मित्रांच्या चॅटिंगकडे तुमचं लक्ष आहे. कसं तुम्ही कर्तव्याचं लक्षात ठेवा. कारण पुरुष पर स्त्रीच ही आम्हाला महत्वाची वाटते, दुसऱ्याची संपत्ती आम्हाला मिळवण्याची लक्ष वाटायला लागलं नाही. परधन वनिता पर न लोभावू, संतोषामृत पिया करू. संतोष म्हणजे समाधान. समाधानाचा अमृत जो पितो ना, आहे का लक्ष सगळ्यांचं? समाधानाचा अमृत जो पितो त्याला सकाळची भाकरी सुद्धा संध्याकाळच्या भाकरीमध्ये फरक पडत नाही. कारण तो संतोष आहे, तो समाधानी म्हणतो. कारण तो चालणाऱ्या व्यक्ती लंगड्याकडे बघून म्हणतो त्याच्यापेक्षा मी चांगलं चालतो. चालणारा व्यक्ती सायकलवाला व्यक्ती चालणाऱ्याकडे बघतो म्हणतो त्याच्यापेक्षा मी समाधान आहे. गाडीवरनं जाणारा व्यक्ती सायकलवाल्याकडे बघून म्हणतो मी त्याच्यापेक्षा समाधान आहे. आम्ही खालच्या लोकांच्याकडे बघत नाही म्हणून आम्ही समाधान आहे. आम्ही वरच्या लोकांच्याकडे बघून जगतो. गुणांच्यासाठी वर बघायचं असतं आणि संपत्तीसाठी खाली बघायचं असतं. आम्ही उलट करतो. 40 मार्क पडणाऱ्याकडे बघून 41 वाला म्हणतो त्याच्यापेक्षा मी चांगला आहे की नाही. पण तू 4 व्हीलर वाल्याकडे बघून आम्ही 2 व्हीलर फिरतो त्याच्यासारखे दिवस माझ्याकडे नाही. 98 वाला 99 वाल्याकडे बघतो आणि मग तुम्ही त्याच्यापेक्षा कमी पडलोय, मला कुठले 99 पाडायचे आहे. सायकलवाला चालणाऱ्याकडे बघून मग तुम्ही त्याच्यापेक्षा समाधानी आहे. हे 2 गुण जोपर्यंत तुमच्याकडे येणार नाही, कशाकडे बघायचं आणि कशात समाधान मानायचं हे जोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात येणार नाही. आणि मग तुम्ही कधीच तुलना करणार नाही. ह्याच्यापेक्षा जितो मध्ये चांगलं होतं, ह्याच्यापेक्षा त्या सारथीमध्ये चांगला आहे, ह्याच्यापेक्षा ते यशदारामध्ये चांगला आहे. तुम्ही म्हणशील त्या भरत आंधळेपेक्षा आमची सोय नक्की चांगली आहे, कारण त्याला बस स्टँडवर बसायला लागत होतं, आम्हाला निदान बसायला खुर्ची तर आहे, टेबल तर आहे. तो पेपर का म्हणून बसत होता, आमच्या आई वडिलांनी निदान पांघरायला आम्हाला अंतरून तर दिलेला आहे, पांघरून तर दिलेला आहे. तुम्ही नक्की म्हणशील त्या भरत आंधळेपेक्षा नक्की आम्हाला खायला निदान भाजी भाकरी तर आहे, चटणी संग पाव खायचे आमच्यावर वेळ नाही. मग चटणी संग पाव खाणारा जर व्यक्ती अधिकारी होऊ शकत असेल तर आम्हाला एवढी सगळी अधिक व्यवस्था असणार आम्ही का अधिकारी बनू शकत नाही? हे गुण तुमच्यात असायला पाहिजे. ज्ञानी लोकांच्याकडे बघायचं, आपल्यापेक्षा ज्ञानी लोकांच्याकडे बघून ज्ञानी होण्याची स्वप्न बघायची असतात आणि आमच्यापेक्षा गरीब लोकांच्याकडे बघून त्यांच्यापेक्षा आम्ही सुखी आहे याचं आपण समाधान मानायचं. खरं सांगा, तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ. आमच्या पती लहानपणी आमच्याकडे वेगळी शपथ होती. आम्हाला प्रत्येक जण म्हणा तुझ्या आईची शपथ खरं सांग, कारण त्यावेळेच्या आमच्या वेळेच्या आणि आमच्यापेक्षा अगोदरच्या लोकांना ह्या जगातली सगळ्यात आवडती व्यक्ती आई असत होती. आता तुमच्या जीवनात आई, बाप, धर्म, महाराज गेले,
त्यामुळे आता शपथ देताना सुद्धा वाक्य बदलायची पद्धत आली, जमाने की साथ. कारण आता हा लोकांचा विश्वास गेला की या मुला मुलींच्या हृदयात आई बापाची शपथ प्रेम आहे, म्हणून मग सांगावं लागतं तुझ्या आवडत्या व्यक्तीची शपथ घे, मग कोणी असू शकते. प्रामाणिकपणे तुम्ही सांगा, आम्हाला आमच्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे, आम्हाला आमच्या परिस्थितीची जाणीव आहे का, आम्हाला आमच्या देशाच्या येणाऱ्या भविष्यातल्या संकटाची काळजी आहे का, भविष्यात येणारं बाकी संकट मोठं काय आता तुम्हाला शिकत असताना थोडंफार येते हे संकट मोठं, कुठलं संकट मोठं आहे, देशावरचं संकट मोठं आहे का तुमच्यावरचं संकट मोठं आहे. तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला काय थोडंफार कष्ट घेत आहे ते कष्ट मोठे आहेत का तुमचे आई बाप घेतात ते कष्ट मोठे आहेत. हा, ज्या वेळेला देशावरचं संकट आणि आई वडिलांच्या कष्टाकडे बघशील लागली ते तुम्हाला होणाऱ्या कष्टाची जाणीव तुम्हाला काही वाटणार नाही. काय करायला लागलोय आमच्यावर आलेलं संकट कुठलं आहे, कशासाठी शिकायला लागलाय तुम्ही, देशासाठी आणि आई बापांच्या स्वप्नासाठीच ना. कुणासाठी शिकायला लागलाय, देशाचं संकट दूर करायचं आहे आणि आई बापांचे कष्ट संपवायचे आहे, ह्याच्यासाठी शिकायला लागलाय. मग ह्याच्यासाठी जर शिकत असाल तर तुम्हाला आता कष्ट घ्यायला किती कष्ट आहेत सांगा. तुमच्यावर आलेले संकट किती मोठे संकट आहेत, काहीच नाही ते संकट, काहीच नाही ते आई वडिलांच्या कष्टापुढे तुमचे कष्ट, त्या देशावर येणाऱ्या संकटापेक्षा काहीच संकट नाही. मग तेवढ्या मोठ्या संकटाकडे बघून त्या बारक्या संकटावर जर तुम्हाला मात करायची इच्छा नसेल आणि तेवढ्या आई वडिलांच्या कष्टाला जर तुम्हाला संपवायचं असेल तर तुमच्या या कष्टाकडे दुर्लक्ष केलं नसाल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं कष्ट कधी दूर करणार नाही आणि तुम्ही तुमच्या देशाचं संकट कधी वाचवणार नाही. हे लिहून ठेवा चंद्रभूसागरांचं वाक्य. तुम्ही साध्या साध्या संकटाकडे बघून नाराज व्हायला, तुम्ही साध्या साध्या कष्टांना बघून तुम्ही स्वतःला दुर्भाग्य समजायला लागलाय. मग तुमच्या आई वडिलांच्या एक गाव होतं, गाव राजस्थान. कुठलं गाव होतं ऐकू येत नाही मला मयुरी. राजस्थानात सगळीकडे हिरवगार पाणी, नदी, वाळू असते काय, मी कधी गेलो नाही, तुम्ही भूगोल वाचताय, आमच्या भूगोलात पाणी बी नव्हतं राजस्थान. आम्ही शिकत होतो त्या भूगोलमध्ये राजस्थानमध्ये हिरवगार, महाबळेश्वर, कन्याकुमारी, काश्मीर असं होतं. आता पाठ्यक्रम बदललाय, भूगोल बदललाय ना. मग हा मला तुमच्यातलंच परवा गुंत म्हणले महाराज जी तुम्ही शिकत होता ते भूगोल नाही, आता सगळं भूगोल वेगळा आलाय. म्हणजे आता हिमालय दक्षिणेला आलाय, कन्याकुमारी उत्तरेला गेल्या नाही. भूगोल बदलले म्हणजे पाठ अभ्यास बदलले म्हणजे काय बदल, काही अभ्यास बदलत नाही. लक्षात ठेवा, भारत आहे तिथंच आहे पृथ्वीच्या नकाशावर. भारताची राजधानी काय आता मुंबई झाली नाही, ती दिल्लीच आहे. मी पण हे शिकलो, तू पण ते शिकलाय ना का नाही. मग काय बदलले काय नाही, त्यावेळेला सोपं होतं, त्यावेळेला अवघड होतं, आता लई सोपं आहे. पहिला आम्हाला स्टाफ रूमला काय म्हणायचं, वेटिंग रूमला काय म्हणायचं, इंग्लिश मधल्या वेटिंग रूमला हिंदीत मराठीत काय म्हणायचं, अर्धा तास पुस्तक उघडायला लागत होतं. परवा शुभम खटका दाबला, लगेच सांगितला स्टाफ वेटिंग रूमला प्रतीक्षालय म्हणतात. अवघड आहे की नाही आत्ताचा अभ्यासक्रम अवघड आहे का. पहिला सोपं होतं सगळं श्रेणी त्यांनी. उलट पहिलाच फार अवघड होतं, आता लई सोपं झालंय. तरी सुद्धा तुम्ही शिकणार असाल, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या ध्येयाला जायला वेळ पडायला लागले. पूर्वीच्या लोकांच्यावर कितीही मोठं संकट आलं तर ती मरत नव्हती. मला आता जरा संकट आलं तर काय संकटच नसतंय तरी पण मरतात का, त्यांच्यावर संकट आलं आणि त्यांच्या संकटाची तुला काय काळजी लागली. मी त्या मुलग्याला शब्द दिलोय तुझ्यावर प्रेम करणार, केव्हा दिला, 2 वर्षापूर्वी. पण 10 वर्षापूर्वी तुमच्या आई बापाला वचन दिलंय की मी अधिकारी होणार, मी तुमचं कष्ट दूर करणार. त्या आई वडिलांचं लक्ष विचार आहे तुमच्या नाही. आम्ही आता त्याला नाही म्हणलो तर, तिला नाही म्हणलो तर ती मरणार आहे म्हणा, ती मरणार असेल तर तू का मरायला लागलाय.
ती मारायला लागली इकडे लक्ष आहे तुमचं, तो मुलगा मरणार इकडे लक्ष आहे, पण आई बाप मारायला लागल्यात आयुष्यभर तुमच्यासाठी, आई बापांच्या मरण्याकडे लक्ष नाही. ते तर एका मिनिटात मरून मोकळं होणार आहे. तुमचा आई बाप जिवंतपणे मारायला लागल्यात तुमच्यासाठी, ह्याच्यावर लक्ष आहे. ही अर्धवट बुद्धी आमची. कुठल्या राज्याची चर्चा झाली होती? राजस्थानची. काय आहे तिथं? वाळू आहे म्हणून तुम्ही म्हणताय तर वाळू तुमच्या भूगोलाप्रमाणे, आणि त्या वाळूचं अगदी पठार पठार पठार. त्या राजस्थानच्या त्या खेड्यातल्या एका गावातलं खेड होतं. तिथनं ते रेल्वे स्टेशन पासून त्या खेड्याला जायला 9-10 किलोमीटरचं अंतर होतं, आणि कधी तर दिवसात एखादी बस होती. मग तुमच्यासारखा लई शिकलेला एखादा मुलगा मुलगी ते 2-3-4 महिने सर्व्हिस करून नोकरी करून त्या मिलिटरीतला असेल, त्या नोकरीतला असेल, तो शिकून गावाकडे आला सुट्टीला म्हणून. रेल्वे लेट झाली, बस निघून गेली, आता गावाकडे तर जायचं आहे. चालत चालला होता. मग आता प्रवासाचं वेळ होती. प्रवासात तुम्ही जीन पॅन्ट घालताय का नाईट पॅन्ट घालताय? खरं सांगायचं, झूट बोले का वागायचं. नाईट पॅन्ट ते काय लक्झरी बिक्झरी काय काय म्हणता येतं, तसलं सगळं घालून तो पण येत होता. मग बॅग बी अडकवला, सगळं केला. थकला होता, दमला होता, कंटाळा आलेला होता. तेवढ्यात तिकडनं मागणी उंटाची गाडी आली. कशाची? उंटाची. त्याच्यात वाढलेलं गवत गवत भरलेलं होतं, आणि फुलं असं शीक लावून कडव्याची गाडी आपल्याकडे भरतात तसं भरलं होतं. तो म्हणला काका जरा मी गाडीत बसू काय? बस म्हणलं. तो वर बसलो. मग उंट काय असं असं चालणार, ती गाडी पण जरा असं असं गेला उंटला. तो म्हणला गाडी जरा शिस्तीत चालवा, गाडी जरा शिस्तीत चालवा, जरा हे झालंय. ते म्हणतात ती गाडी गवत बांधलेली नाडी पकड. ते पकडला. 2-4 मिनिटं झाली, 5-10 मिनिटं झाली. एक डबरा गचका लागला. गचका लागल्यावर तो खाली पडला, जोरात ओरडला, ओ काका मी पडलो, थांबा थांबा थांबा. तो म्हणला अरे तुला पकडा जाईल, नाडी पकडा जाईल, तू पकडलेस काय? तो अजून पडल्यावर असं बसलो. तो म्हणला मी नाडी पकडलो तरी सुद्धा पडलो. त्या शेतकऱ्याला काय कळलं, एवढी मी घट्ट नाडी बांधतो रे, आणि त्याला पकडून कसा पडला, आणि तो उतरला गाडीतनं, आणि म्हणलं तू नाडी पकडून कसा पडलाय बघूया. म्हणला बघतोय तर योग विचाराची नाडी पकडला होता. त्यानं बैलगाडीला म्हणजे काय गवत बांधलेलं जे कासरा बांधला होता त्याला नाडी म्हणतात राजस्थानमध्ये. ती बैलगाडीची नाडी पकड म्हणताना कशाची नाडी पकडलं होता? अक्षय कशाची? विचाराची. आता विचाराची नाडी पकडल्यावर तो गाडीतनं तो काय गचका लागायचा राहू दे, हायवेला पण गेल्यावर पडायचं नाही. बरं आहे का चुकीचं आहे? ती शेतकरी सांगितला कुठली नाडी, तो पकडला कुठली नाडी. तो दुसरा पण नाही. तुम्ही सगळे लक्ष ठेवा. तुम्हाला इथे क्लास शिकवायला येणारे अधिकारी सांगतात कसा अभ्यास करायचा. तिथे येणारे शिक्षक लोक तुम्हाला कसा अभ्यास करायचा सांगतात. महाराज तुम्हाला काय सांगायला लागेल कसा अभ्यास करायचा. सुप्रिटेंडेंट कसा सांगायला लागेल अभ्यास करायचं. काय पकडायला सांगितले, काय सोडायला सांगितले, आम्ही काय पकडायला लागलोय, आम्ही काय सोडायला लागलोय, आणि म्हणा तुम्हीच सांगितलं तुम्ही अभ्यास करा 12 तास. कसला अभ्यास करा 12 तास? नुसतं पुस्तकातलं. आम्ही सांगतोय अरे बाकेश तू 1 तास तू अभयच्या व्यायाम करता, तो सुद्धा तुमचा एक अभ्यासच आहे. आम्ही त्याला म्हणणार नाही वेळ वाया जातो. सकाळचं 15-20 मिनिटं जी योगासन प्राणायाम करतात तो तुमच्या अभ्यासातलाच एक भाग आहे. कारण तो एक 15-20 मिनिटं अभ्यास केला तर दिवसभराचं तुमच्यात लागणार आहे. आता योगासन प्राणायामातला तुम्हाला तेवढा 15-20 मिनिटाचा वेळ सुद्धा अभ्यासाला तुम्हाला नको असेल, तो अभ्यासाला वेळ द्या की 15-20 मिनिटं योगासन बंद करा असं जर तुमचे भाव होत असतील, प्राणायाम बंद करा असं जर तुमचे भाव होत असतील,
तो 24 तासातला फक्त तुमचा झोपण्याचा 7 तास, जेवणाचे अर्धा तास, 8 तास, आणि तुमची आंघोळ करणे आणि फ्रेश होण्याचा 1 तास, 9 तास, 24 तासातले 9 तास सोडले तर तुम्हाला 15 तास अभ्यास व्हायला पाहिजे. होतोय? 15 तास अभ्यास करताय म्हणजे जो वेळ आपण वाचवायला पाहिजे ते तर आम्ही वाया घालवायच लागलो, आणि जो वेळ खरोखर आपल्या फायद्याचा आहे त्या वेळेला आम्ही त्रासाचा वेळ म्हणायला लागलो. म्हणजे जी नाडी पकडायला पाहिजे ती नाडी सोडायची व्हायला लागले, आणि जी नाडी सोडायला पाहिजे त्या नाडीला पकडायचं वेळ व्हायला लागलं. म्हणजे जे आज या जगामध्ये, भारतात नव्हे जगामध्ये ताण तणाव प्रेशर येऊन मरणारी माणसं आहेत, त्यांना आज कुठलं औषध जगातल्या पाठीवर सांगायला लागले सगळेजण? मेडिटेशन. काय सांगायला लागले बघितलं? ध्यान, प्राणायाम हे करा. याचा अभाव आहे म्हणून माणूस थोड्या थोड्या संकटामध्ये आत्महत्या करायला लागलाय, मरायला लागलाय. हे तुम्हाला गोळ्या, औषध, बीपी, शुगर चालू व्हायला कारण व्यायाम, शरीराचा व्यायाम कमी झाला, तुमचं ध्यान प्राणायाम कमी झालं, हेच डॉक्टर कारण सांगायला लागले. आणि मग तुम्ही एवढं 15, 10, 12, 13 तास अभ्यास करताय. त्या अभ्यासाचा तुमचा ताण तणाव कमी होण्यासाठी खरं कारण काय आहे? ते कमी व्हायचं असेल तर पुन्हा दिली प्राणायाम, ध्यान, व्यायाम, मग ती मुलींचं दोरी उडी असू दे, काही असू दे, किंवा बागेचा या अभयचं ते संध्याकाळी जाऊन व्यायाम करतात, हे सगळं काय आहे? ताण तणाव कमी करतो. आणि तुम्ही ते ताण तणाव जे कमी करणार आहे त्यालाच तुम्ही अभ्यासाचा बाधक म्हणा लागला. आणि जे खरोखर ताण तणाव वाढवणारा मोबाईल आहे त्याला तुम्ही विश्रांतीचा वेळ म्हणा लागला. तर मला सांगा, तुम्ही चुकीची नाडी पकडला, तुम्ही चुकीचं जर मनात धारणा केला तर छोट्या 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 गचक्याला लागून तो जसा खाली पडला, तो राजस्थानचा मुलगा, तसं तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला तुमची ध्येय आणि मार्ग बदलतील. कुठली वेळ आपण वाचवायचा बघायला लागलोय, कुठला वेळ आपण वाया घालवायला लागलोय, वेळ वाया खरं कुठला चाललाय, वेळ खरा चांगला कुठल्यासाठी आलेला आहे, अजून ह्यातलाच तुमचा निर्णय झाला नाही. म्हणून तुम्ही अभ्यास तर करायला लागलाय, पण त्या अभ्यासाला जे पाहिजे लक्षात किंवा ते मार्ग पाहिजे ते नाही. पळायला लागलाय आणि दिशा चुकीची लागायला लागली. पळण्यामुळे नंबर येणार नाही, दिशामुळे नंबर येणार आहे. अगदी स्पीड मध्ये तुम्ही हुसेन बोल्ट पेक्षा जास्त तुमचे पॉइंट स्पीड जास्त आहे, पण हिकडं पळायचं आहे, तुम्ही हिकडं पळायला लागलाय. आता तुम्हाला पहिला नंबर येईल तुमचा, शेवटून तर पहिला यायला पाहिजे की, ते सुद्धा येणार नाही, कारण तुमची दिशाच वेगळी. म्हणून विद्यार्थ्यांनो, अजून तुमच्या जीवनामध्ये खरं अभ्यास करा, खरं कर्तव्य करा. कशासाठी वेळ आपला द्यायला पाहिजे, कुठला वेळ आपला वाया चालला, कुठला वेळ आपल्या फायद्याचा आहे, अजून ह्याच निर्णय क्षमतेवर तुम्ही पोहोचला नाही. तुम्ही नुसताच अभ्यास करायला लागलेला आहात. सगळीजण शेतकऱ्यांच्या घरातला प्राईड, म्हैशीनं नुसता 2 पिंडा वैरण खाल्ली, गायीनं खाल्ली आणि त्याला चगळीच नसली, त्याला काय म्हणतात चगळण्याला? ती रमतच नाही केली तर ती नुसता खाऊन 2 दिवसात पेरोल होईल की नाही? होईल का नाही? मूर्खानं होईल, कारण पोट फुगल. चगळलं नसलं काय होते? रमत नाही केलं तर ती काय होणार? पोट फुगणार की नाही? मग पोट फुगल्यावर ते मरणार काय पैलवान म्हणून त्याला हार घालणार लोक. किती खाल्लायला महत्व नाही, अजून लक्षात घ्या. किती खाल्लायला म्हणत नाही, खाल्लेलं किती पचलेलं महत्व. तुम्ही किती तास पुस्तकाचा अभ्यास केला महत्व नाही, ते अभ्यास तुमच्या लक्षात किती राहिला ह्याला फार महत्व आहे. म्हणून मी परवा सांगितलं होतो, किती उद्या सकाळी जरी पेपर असलं तरी संध्याकाळी अर्धा तास तुम्हाला दिवसभर वाचलेलं आठवून लिहिण्याची सवय पाहिजे. पण अजून तुमच्यात बहुतांशी मुला मुलींनी लिहायला चालू केलेलं नाही. आणि म्हणून सकाळचा अर्धा तास जो वेळ आहे तुमचा प्राणायामचा,
तो तुमच्या काही जणांच्या विचारात तो वेळ वाया चाललाय, अभ्यासाला कमी पडायला लागलाय असं तुमच्या काही जणांचा विचार असेल तर तो माझ्या दृष्टिकोनातून आणि एक विद्यार्थी दशेच्या अपेक्षेतून ते तुमचा गैरसमज आहे. तर तुम्ही सकाळी जर फ्रेश असाल, दिवसातून एकदा आंघोळ करायला पाहिजे का नको? खरं सांगा, होय तर म्हणा, नाही तर म्हणा. रात्री 12 वाजता झोपताना आंघोळ करायचं चालते काय? चालत नाही. दिवसभर तसंच पुरुष तोंडाने अभ्यास करायचं, खायचं, सगळं तसंच वागायचं. रात्री एकदा झोपायचं. झोपताना आंघोळ का? आरोग्यशास्त्रात लिहिलंय दिवसातून एकदा स्वच्छ आंघोळ करायला पाहिजे. मग रात्री दिवसातून म्हणजे 24 तासाचा दिवस आहे. मग रात्री 12 झोपताना केलं काय बिघडले काय? बिघडले वय तर म्हणा, नाही तर म्हणा. रात्री 12 केलं चालते की नाही? का कवा करायला पाहिजे? का करायला पाहिजे? आंघोळीचं कारण काय? अंग स्वच्छ करणं का फ्रेश होणं? ऐकू येत नाही? दोन्ही. तरी पण मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या अपेक्षेनं मग अंग स्वच्छ काय? रात्री 10 उद्देश सकाळीच करायला पाहिजे असं कुठं नियम आहे? मूळ उद्देश काय आंघोळीचा? फ्रेश होणं. मग ते रात्री झोपताना जर तर चालत नाही, सकाळी उठल्यावरच व्हायला पाहिजे. बरोबर आहे का? चुकीचं आहे? आणि एका विधीला जर 10 मिनिटं लेट केला तर चालत नाही. अभ्यासात मन लागत नाही, जेवणात मन लागत नाही, कशात लागत नाही. ते विधीची वेळ, ती भावना असू दे नाही तर असू दे, त्या वेळेला प्रमाण आपल्याला जावंच लागतं. तसं तुमच्या शरीराला स्वच्छ आणि शरीराला उत्साही करण्यासाठी तसं सकाळीच आंघोळ करणं गरजेचं असतं. त्यात आणि परत आतल्या थंडीत गरम पाणी मिळालं तर चांगलं फ्रेश होत आहे का कमी फ्रेश होत आहे? हा, इथं मिळत नाही सोडा, पण विचारावं. चांगलं फ्रेश होत आहे का वाईट फ्रेश होत आहे? चांगलं फ्रेश होत आहे. तसं सकाळ सकाळी एक अर्धा तास व्यायाम केला, प्राणायाम केला, 10 मिनिटं 15 मिनिटं, तर आत्म उष्णता निर्माण होते, शरीर गरम होतंय. मग तुमचा दिवसभराचा अभ्यास चांगला होणार का वाईट होणार? ही रवंत करण्याची पद्धत जशी जनावरांना खाल्लेल्याचं रवंत करायचं आहे, तसं विद्यार्थ्यांना, साधूंना, सगळ्या माणसांना या जीवन दिवसभराचं रवंत किंवा दिवसभर फ्रेश होण्यासाठी सकाळी एकदा 10 मिनिटं व्यायाम करायचा असतो आणि रात्री झोपताना एकदा 10 मिनिटं व्यायाम करायचा असतो. म्हणजे सगळं आठवायचं असतं दिवसभर आपण काय वाचलो काय नाही. तो एक अभ्यासाचा भाग आहे, तो एक उत्साहाचा भाग आहे. आणि त्याला जर आम्ही महाराजांचं किंवा या अकॅडमीचं प्रेशर किंवा बंधन समजलं तर चुकीची नाडी पकडायला लागलाय. तुम्हाला मी प्रत्येक रविवारी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे एवढंच सांगणार. मी कोण करायला लागलाय म्हणून आरोप करणार नाही. तुम्हाला त्यातलं योग्य आणि अयोग्य जर लक्षात न येता तुम्ही चुकीलाच जर बरोबर म्हणून जर चालला तर नुकसान तुमचं होणार आहे, आमचं होणार नाही. कारण या 30 जणांमध्ये एक 3 लोक तर नक्की माझं योग्य समजून योग्य दिशेला जाणारे 3 तर असतील आणि 3 लोक तर अधिकारी बनतील आणि ते 3 लोकांचा अधिकार जरी अधिकारी झाले तरी पण आमच्या संस्थेचं चांगलं होणार आहे. पण तुमच्या घरातून अधिकारी बनण्यासाठी तुम्ही एकटंच झाला, तुम्ही नाही झाला तर अपमान तुमच्या घराचा आहे, तुमच्या आई वडिलांचा आहे, तुमच्या घराचं, तुमच्या परिवाराचं नुकसान होणार आहे. अकॅडमीचं नाही. म्हणून शिकवणारे काय शिकवा लागलेत, कशासाठी शिकवा लागलेत, ती योग्य काय, ती अयोग्य काय, त्याचा मला फायदा आहे की तोटा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करा तुम्ही. आणि मग विद्यार्थीची जी योग्य गुण आहेत त्या गुण म्हणून जे आहे त्याच्यात समाधानी म्हणून जर करा लागला तरी तुम्ही फार मोठी उंची घ्या. जे चुकीचे दुर्गुण आहेत, खोटं बोलणे, दुसऱ्याच्या संपत्तीला आपली संपत्ती म्हणणे, खोटं बोलणे, आधी जे आपण बघितलो, ह्या दुर्गुणांना जर सोडला तर नक्की तुमचं
तुमचं काय करायचं तुम्हालाच अजून कळना. ते मित्राचा फोन आलता, त्याच्या जीवनात काही प्रॉब्लेम्स होते, तुम्हाला विचारत होता. तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला सुटले नाही. राग आला तर येऊ दे 2 मिनिटं, अपमान म्हटलं तर वाटू दे. प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सक्षम आहात? तुमच्या घरातले संकट दूर करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात? आणि मित्राचे प्रॉब्लेम दूर करायला लागले. म्हणजे एका आजीला लकवा मारलाय, आजाला. एका आजाला काय झालंय? लकवा मारलाय. त्याला 3 तास झालं पाणी प्यायची ताण लागल्या. आणि ते दारू प्यायलेल्या माणसाला म्हणाला मला जर दारू पाणी पाजू. आता लकवा मारलाय त्याचा पहिला मान हवा लागते आणि दारू पाजणार पाणी पाजा लागलाय त्याचं हात हाला लागलाय. आजाचं पोट भरेल नाही. आजाचं पोट भरणार नाही. खरे आजाचे ताण भागेल की स्नेहा? भागणार नाही का? पिणाऱ्याचं तोंड आहे, देणाऱ्याचा हात आहे, ग्लास मध्ये पाणी आहे, का ताण भागणार नाही? उत्तर दिल्याशिवाय नाश्त्याला सुट्टी नाही. द्या उत्तर. पिणाऱ्याचं तोंड आहे की नाही? पाजणाऱ्याचा हात आहे की नाही? जे प्यायचंय ते पाणी पेला आहे की नाही? मग काय ताण का लागणार नाही? दोघं पण असक्षम. दोघांपैकी एकटा जरी सक्षम असता तर यदा कदाचित पेल्यातलं एक घोट तर तोंडात गेलं असतं. तसं तुम्हीच अजून स्वतःच्या जीवनात अजून तुम्ही स्थिर नाही, स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सक्षम नाही. आणि आम्ही मित्राच्या आणि मैत्रिणींचं जर काळजी करत बसलो घराचं, काय उपयोग आहे? म्हणून स्वतः स्ट्रॉंग व्हा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा. कोण लिहिले? वामनराय. वामनराय पेनू कोण लिहिले? एकट्याने सांगायला की भगवान महावीरांनी. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे वाक्य जर सगळ्यात पहिला हित प्रचलित आता जर व्यवहारात झाला असेल तर ती वामनराय पैंच्यामुळे झाली. लक्षात ठेवा. वामनराव पैंनी ती लिहिलं. जसं सुविचार लिहितात की स्वावलंबी शिक्षण हेच आमची ब्रीद. हे विचार जरी महावीरांचे असले तर ते सांगितलं कोण पहिला? कर्मवीर भाऊराव पाटलांनी. तसं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वामनराव पैंचे शब्द. आम्हाला पाठ आहे, पाठ करून आम्ही अधिकारी होणार का? तसं वागायला पाहिजे. आपल्या जीवनाचे शिल्पकार कोण आहे? आपण स्वतः आहे, दुसरे कोणीही नाही. अकॅडमी हे बँच, हे स्टडी रूम, हे भोजनालय, महाराज, शिक्षक, अधिकारी हे सगळे बहिरंग निमित्त आहे. हे फक्त शिल्पकार आहे की ज्याच्यामध्ये ज्या दगडामध्ये शिल्प बनण्याची योग्यता आहे त्यातच शिल्प ते घडवू शकतात. त्यांच्यात शिल्प घडवण्याची योग्यता आहे. परंतु शिल्प घडण्याची योग्यता त्या दगडातही असावी लागते. आणि दगड योग्य असायला पाहिजे, शिल्पकार योग्य असायला पाहिजे, तरच ती काय होणार आहे? शिल्प म्हणजे चांगली एक घर होणार. आता तुम्ही अधिकारी नाही झाला तर त्याला दोन्हीपैकी एक निमित्त असणार आहे. काय निमित्त असणार आहे? एक तर तुमच्यात ती योग्यता नव्हती, नाहीतर एक तर अकॅडमीची शिकवण्याची योग्यता नव्हती. बरोबर आहे? आता या दोन्हीचं खरं कुठलं? ऐकूया नाही मला का? ते प्रूफ करून दाखवा. का तुमच्यात योग्यता नव्हती त्याचं प्रूफ एकच आहे. कारण ह्या अकॅडमीत शिकणारा 4 जरी मुलं मुली अधिकारी झाली तर अकॅडमीची शिकवण्याची योग्यता योग्य होती, पण नापास झालेल्यांची वैयक्तिक योग्यता नव्हती हे सिद्ध आहे. बरोबर आहे? चुकीचं. त्यामुळे भविष्यात कोणी अकॅडमीला नाव ठेवणार नाही. तुमच्या स्वतःच्या जीवनाला तुम्ही दोषी ठरवून इच्छित
आणि त्यावेळी तुमच्याकडे जर क्षमता नसेल तर तुम्हाला स्वतःला सण कबूल स्वीकारण्याची, तर तुम्ही चुकीच्या दिशेला जायचे. अजून वेळ गेली नाही. मी आमच्या ट्रस्टींना, अधिकाऱ्यांना, सगळ्यांना सांगितलं आमच्या मुला मुलींना 100% सक्षम आणि मार्ग समजण्यासाठी दिवाळीपर्यंत आम्हाला वेळ पाहिजे. आणि त्यातले अर्धे दिवस गेले. आधे उधर जाओ, आधे इधर जाओ, बाकी जाओ. शोले पिक्चर मध्ये असताना हे जाऊन बरोबर आहे काय? तसं कळलं नाही म्हणून निम्म दिवस गेले. आणि कळवून घ्यायची इच्छा नसल्यामुळे राहिलेले निम्मे दिवस जातील आणि वेळ असाच निघून जाईल, आयुष्य संपून जाईल. म्हणून आजची जे विचार होते की दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याच्या स्त्री पुरुष हे आपल्यासाठी माता भगिनीसारखे असतात. हा गुण जर तुम्ही टिकवला तर जगातले सगळ्यात चांगले चारित्र्यवान होशीला. त्यामुळे तुम्हाला कोण चुकीचा अधिकारी झाल्यावर चुकीचा मार्ग मिळू शकत नाही. तुमच्यावर अपवाद कोण घेणार नाही. खोटं बोलायची सवय लागली तर स्वतःच्या चुकीला तुम्ही लपवत जाशीला, तर खरं बोलायची सवय लागली तर एक चांगला गुण तुमच्यात येईल. आणि म्हणून आपल्याला जे आहे त्याच्यात जर समाधान मानायला शिकला तर तुम्ही, महाराज आता आम्ही आहे त्याच्यात समाधान आहे, बापाची 2 एकर शेती आहे, जो राबलो तर एक आम्हाला लाखभर रुपये मिळतील, हा याच्यात समाधान नाही. ह्याच्यात नाही. जे तुम्हाला अधिकारी झाल्यानंतर जे सरकार तुम्हाला देणार आहे त्या व्यवस्थेत तुम्ही जर समाधान राहिला तर भ्रष्टाचार करण्याची गरज आहे नाही. म्हणून सगळा जैन धर्म फार तत्वज्ञानी धर्म आहे, एक चांगलं शिकवणारा धर्म आहे. म्हणून तुम्ही आहे त्याच्यात समाधान मानला तर आपल्याला मोह जडणार नाही, चुकीचा मार्ग लागणार नाही आणि चांगलं काम आपल्याकडं होईल. असं चांगलं काम तुमच्याकडं व्हावं एवढीच मंगलमय भावना होती. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा, सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबराए, कोई कृपा अभिमान छोड़ जाए, नित्य नहीं मंगल गाए. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.